या घटकांचा अंतर्भाव पंचगव्यात होतो. त्यामुळे शरीर धारणेसाठी हे आवश्यक घटक 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे घटक गायीपासून प्राप्त होतात. गायीपासून मिळणारे तूप हे प्राचीन कालापासून संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. याला कारण त्या तुपात असलेले अद्वितीय औषधी गुणधर्म. जात्याधिकृत व्रणरोपण करण्याकरता म्हणजे जखम भरण्याच्या दृष्टीने किती आपल्याला फायदेशीर ठरू शकतं याचं रिसर्च आपल्या इथे करून राहिलेलं आहे आणि त्याचं मग पेपरवर्क सुद्धा करतोय की जेणेकरून हे पेपरवर्क ज्या वेळेला जगाच्या समोर येईल त्यावेळेला त्यांना कळेल की गाईच्या तुपाचं महत्त्व कसं आहे. म्हणजे गाईचं तूप ज्या वेळेला सडतं त्याही वेळेला ते उपयोगी असतं. पूर्वीच्या काळी गाईचं सडवून ठेवलेलं तूप हे लढाई झाल्यानंतर सैनिकांच्या जखमांवर लावायला आपण वापरत असे. आज आपण तेच तूप त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी टाकून वेगवेगळे तूप इथे आम्ही 8 प्रकारचे तूप बनवतो आमच्या याच्यामध्ये आणि सगळ्या रोगांवर चालणारे ते अतिशय रामबाण औषधी आहे. दूध, दही, तुपानंतर क्रम येतो गोमूत्राचा. गोमूत्र हे आपल्या संस्कृतीत पावित्र्यकारक म्हणून ओळखलं जातं. यात केवळ धार्मिक भावना नाही, गोमूत्र प्राशन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषद्रव्ये नष्ट होतात. हे आता अनेक चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे. विविध औषधी वनस्पतींबरोबर गोमूत्राच्या संयोगाने अनेक दुर्धर त्वचारोग, पचनविकार, इतकंच काय कॅन्सरवर सुद्धा उपाय केला जातो. या व्यतिरिक्त केवळ संहत किंवा डिस्टिल्ड स्वरूपातले गोमूत्रही तयार केले जाते. गोमूत्राचा दर्प ही या औषधाच्या सेवनामध्ये मोठी अडचण असते, पण आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांनी यावरही उपाय शोधून काढला आहे. गोमूत्राच्या टॅबलेटचा. भारताच्या युवती जागतिक सौंदर्य स्पर्धा गाजवू लागल्यानंतर सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठांना अचानक भरती आली आणि रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा मारा झाला. रसायनांच्या वापरामुळे चांगली त्वचा कोरडी पडणे, खडबडीत होणे असे परिणाम दिसू लागले. या समस्येवरही उपाय शोधला गेला, तो गोमयातूनच. आदर्श प्रकल्पात या गोष्टीचा विचार केला गेला. मेकअप अर्थात सौंदर्य प्रसाधनांना भारतीय सौंदर्यशास्त्रात अंगराग म्हटलं गेलंय. या गोमयापासून किंवा शेणापासून अंगराग साबण आणि अंगराग पावडर तयार करण्यात यश मिळवलं आहे. शेणाचे म्हणजेच गोमय भस्म, मुलतानी माती, हळद इत्यादी सौंदर्यवर्धक घटकांपासून बनलेल्या उत्पादनांनी सौंदर्यवर्धन न केले तरच नवल. त्यातही इतकी काळजी घेतली जाते की गोमय भस्म तयार करताना गोवऱ्या पेटवण्यासाठी रॉकेल अथवा पेट्रोलचा वापर केला जात नाही. यालाच म्हणतात 100% शुद्ध आणि नैसर्गिक प्रक्रिया. या प्रकारची 42 विविध रोगप्रतिकारक औषधं आदर्श प्रकल्पात तयार केली जातात. याशिवाय या औषधांचं पेटंट मिळावं यासाठी डॉक्टर विजय भटकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न चालू आहेत. मध्यंतरी इथे आपले शास्त्रज्ञ विजय भटकर आले होते आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीचं आपण संशोधन करून त्याचं पेपरवर्क करून या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा काय चांगल्या पद्धतीने क्रिया करतात आपल्या शरीरावर हे लोकांना सांगू, तेव्हा कुठे आपल्या पंचगव्य औषधीवर लोकांचा विश्वास बसेल आणि ते त्या घेतील आणि डॉक्टर लोक सुद्धा त्या पंचगव्य औषधींचा वापर करतील. सरकार सुद्धा मग या औषधांचा वापर करण्याचं प्रमाण वाढवेल आणि जेव्हा पंचगव्य औषधींचं प्रमाण ज्या वेळेला घेण्याचं वाढेल, त्याची मागणी पण बाजारातली वाढेल, त्यावेळेलाच मग गायीचं महत्त्व सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल. केवळ गायींपासून मिळणारी उत्पादनेच नव्हेत तर गायींचे सान्निध्यही तितकेच गुणकारी आहे. हे आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या अथक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्याकरता आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या आवारात सप्तगौ प्रदक्षिणेसाठी शास्त्रोक्त कृष्ण मंदिर उभारण्यात आले आहे. सप्तगौ प्रदक्षिणा ही गर्भवती महिलांनी करायची असते. यामुळे गायींकडून सोडला गेलेला अतिरिक्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे अर्भक सुदृढ तर होतेच, पण व्यायामामुळे प्रसूती सुलभ व्हायला मदत होते. शिवाय गायींच्या सान्निध्यात धार्मिकतेने मानसिक शांतताही मिळते, हा भाग अधिक महत्वाचा. याचप्रमाणे आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांचे आता सप्तनंदी प्रदक्षिणा या संकल्पनेवर संशोधन चालू आहे.
अजून आवश्यक तेवढी वैज्ञानिक पुष्टी झाली नसली तरी दुर्दैवाने वंध्यत्व प्राप्त झालेल्या अनेक जोडप्यांचे वंध्यत्व दूर होण्यास यामुळे मदत झाली आहे. हे सगळं करत असताना गोमातेची निगा राखणं तेवढंच आवश्यक असतं. याकरता शास्त्रोक्त बांधणीची गोशाळा, वेळेवर दिले जाणारे खाद्य, वैरण, कडबा इतकंच काय तर या भागातले जड पाणी पिऊन या गायींना त्रास होऊ नये याकरता जलशुद्धीकरण यंत्रणा इतकी काळजी या प्रकल्पात घेतली जाते. या सगळ्या झाल्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी. परंतु गोजन्य उत्पादनांचा सामाजिक संदर्भही आपण विसरू शकत नाही. आता शेणाचा स्वयंपाकासाठी